वक्त आने दो, जवाब भी देंगे, हिसाब भी लेंगे. कणकवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेने लावलेल्या बॅनरची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे नितेश राणेंचा फोटो असलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. हमारा वक्त आया है, तुम्हारा वक्त आने नहीं देंगे असं म्हणत शिवसेनेच्या बॅनरनंच उत्तर देण्यात आले. बघूयात कोकणात सुरू असलेल्या बॅनर वॉर संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. जवाब भी देंगे, हिसाब भी लेंगे. सामंत बंधूंचा राणेंना इशारा. शिवसेनेच्या पोस्टरनेच उत्तर. कोकणात सुरू झालेलं हे बॅनर वॉर. वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे असा थेट इशारा देणारा हा बॅनर कणकवलीत शिवसेना शिंदे गटाने लावलाय. या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंतांचे फोटो आहेत. या बॅनरमधनं सामंत बंधूंचा निशाणा राणेंवर तर नाहीये ना, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी देखील उदय सामंत यांनी या निवडणुकीत काम केलं नसल्याचा आरोप केला होता. तर त्याबाबत उदय सामंत यांनी देखील स्पष्टोक्ती दिली होती. मात्र आता जो बॅनर आहे तो नेमका कोणाला इशारा आहे याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे राणेंचा गुलाल उधळलेला फोटो लावल्याने पोस्टर्सही आता लावण्यात आलेत. हमारा वक्त आया है, तुम्हारा वक्त आने भी नहीं देंगे, तुम्हारे ही इलाके में आके तुम्हें जवाब देंगे अशा आशयाचा बॅनर कणकवलीत लावण्यात आलाय. सामंत बंधूंनाच दिलेलं हे उत्तर असल्याची चर्चा आहे. तर अतिउत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावला असावा अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी दिली आहे. तर महायुतीमध्ये असं होणं योग्य नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी म्हटलंय. मला आताच विमानामध्ये कळलं की अशा पद्धतीचे बॅनर लागलेले आहेत. हे खरं तर अतिउत्साही कार्यकर्त्यांचे बॅनर असतात. या मताशी मी देखील सहमत नाही, माझे मोठे देखील बंधू सहमत नाहीत. अशा पद्धतीचे बॅनर लावून महायुतीमध्येच तेढ निर्माण करण्याचा कोण जर प्रयत्न करत असेल तर त्याची दखल देखील मी स्वतः मंत्री या नात्याने घेतलेली आहे. लोकसभा निवडणुकीआधी कोकणात राजकारण रंगलं होतं. आता विधानसभा निवडणुकीआधी कोकणात राजकीय शिमगा रंगतोय. लोकसभा निवडणुकीच्या नंतर ही वादाची ठिणगी जी आहे ती आता बॅनर वॉर पर्यंत आलेली असली तरी यानंतर मात्र हे जे शीतयुद्ध आहे, जे बॅनर वॉर आहे ते कुठपर्यंत जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र आज एकूणच दोन्हीकडचे जे बॅनर आहेत त्या बॅनरची चर्चा मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रंगली जाते. उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग.